नमस्कार. चला, आज आपण एका वेगळ्याच वातावरणात प्रवेश करूया. कल्पना करा की आपण एका प्राचीन मठात बसलो आहोत. हवेत उदबत्तीचा मंद सुगंध दरवळतोय आणि चोहीकडे एक विलक्षण शांतता आहे. आज आपण अशाच एका शांततेच्या शोधात निघालेल्या एका भिक्षूची गोष्ट ऐकणार आहोत. त्यांचं नाव होतं थेर गोधिक. पण ही फक्त एक कथा नाहीये. हे एक असं चिंतन आहे जे आपल्याला एका खूप मूलभूत प्रश्नापर्यंत घेऊन जातं. तो प्रश्न म्हणजे, जेव्हा एखादी व्यक्ती सगळ्या बंधनांमधून मुक्त होते तेव्हा तिचं नेमकं काय होतं? म्हणजे ती व्यक्ती इतकी मुक्त होते की तिचा माग काढणं देखील शक्य होत नाही. या संपूर्ण विवेचनामध्ये आपण पाली ग्रंथांमधलं ज्ञान आणि आजच्या काळातली माइंडफुलनेसची साधना या दोन्हींचा संगम साधणार आहोत. चला तर मग या गूढ आणि तितक्याच प्रेरणादायी प्रवासाला सुरुवात करूया. या कथेचा आत्मा आहे एक असा मार्ग ज्याचा कुणीही माग काढू शकत नाही. आता बघा, आपण जगात वावरताना सतत आपल्या मागे काही ना काही खुणा सोडत असतो नाही का? आपल्या विचारांच्या, आपल्या कर्मांच्या, आपल्या इच्छांच्या. पण एक अशी अवस्था आहे जिथे या सगळ्या खुणा पुसल्या जातात. ती अवस्था म्हणजे खरी मुक्ती. ही कल्पनाच आपल्या मर्यादित बुद्धीसाठी एक मोठं आव्हान आहे. आपण ज्याला अस्तित्व म्हणतो त्याच्या पलीकडेही काही असू शकतं का? हाच या कथेचा मूळ गाभा आहे. हाच तो मुख्य प्रश्न आहे. तर मग ज्ञानी किंवा अर्हत पदवीला पोचलेले लोक मृत्यूनंतर जातात तरी कुठे? हा प्रश्न हजारो वर्षांपासून विचारला जातोय. आणि गंमत म्हणजे या प्रश्नाचं उत्तर फक्त माणसांसाठीच नाही, तर देवता आणि अगदी आसुरी शक्तींसाठी सुद्धा एक मोठं गूढ आहे. विचार करा, जिथे अस्तित्वाचे नियमच लागू होत नाहीत तिथे कुठे जाण्याचा प्रश्नच कसा उरेल? तो निरर्थक ठरतो. ही कथा आपल्याला याच निरर्थकतेच्या पलीकडे बघायला शिकवते. आणि इथेच कथेत प्रवेश होतो मार या संकल्पनेचा. बघा, मार म्हणजे केवळ एखादं पौराणिक पात्र नाहीये, तर तो आपल्याच मनातील वासना, आसक्ती आणि भ्रमाचं एक जिवंत प्रतीक आहे. तो या संसारचक्राचा स्वामी आहे. तर जेव्हा थेर गोधिक नावाचा एका भिक्षूने निर्वाण प्राप्त केलं, तेव्हा हा मार आपल्या सर्व शक्तीनिशी त्यांना शोधायला निघाला. पण त्याला काहीच सापडलं नाही. तेव्हा स्वतः बुद्धांनी माराला अगदी शांतपणे पण एका दृढ आवाजात सांगितलं, हे मारा, तुझ्या सर्व शक्ती वापरून सुद्धा अशा अर्हतांचा मार्ग तुला कधीच सापडणार नाही. बुद्धांचं हे एकच वाक्य या कथेचं सार आहे. आणि खरं तर इथूनच आपल्या खऱ्या विवेचनाला सुरुवात होते. तर मग कोण होते हे थेर गोधिक, ज्यांनी चक्क माराला सुद्धा चक्रावून सोडलं? त्यांची गोष्ट साधीसुधी नाहीये. ती आहे एका अटळ निश्चयाची, प्रचंड वेदनेची आणि एका अंतिम संकल्पाची. त्यांच्या संघर्षातूनच आपल्याला माग काढता न येण्यासारखं होण्याचा खरा अर्थ काय आहे हे कळायला लागतं. चला, आपण मनाने त्या काळात जाऊया. मगध राज्यामध्ये इसिगिली नावाचा एक पर्वत आहे. दुपारची वेळ आहे, सूर्य तळपतोय, पण गर्द झाडीमुळे एक सुखद गारवा आहे. तिथेच एका मोठ्या गुळगुळीत दगडावर थेर गोधिक साधनेला बसले आहेत. त्यांचं शरीर कृश झालंय, पण डोळ्यांमध्ये एक विलक्षण तेज आहे. आजूबाजूला फक्त वाऱ्याची झुळूक ऐकू येतेय आणि पक्ष्यांचा किलबिलाट. पण त्यांच्या मनात मात्र एकाग्रतेचं एक वादळ घोंगावतंय. त्यांचा प्रत्येक श्वास, प्रत्येक विचार केवळ आणि केवळ एकाच ध्येयासाठी आहे, मुक्ती. पण त्यांचा हा मार्ग अजिबात सोपा नव्हता. तो फुलांचा नव्हता, काट्यांचा होता. तब्बल 6 वेळा त्यांनी आपल्या साधनेतून क्षणिक मुक्तीची अवस्था अनुभवली. पण प्रत्येक वेळी जेव्हा त्यांचं मन त्या परमोच्च शांतीच्या जवळ पोचायचं, तेव्हा कोणती तरी गंभीर शारीरिक व्याधी त्यांच्यावर हल्ला करायची आणि त्यांची एकाग्रता भंग पावायची. जरा विचार करा त्या मानसिक स्थितीचा. ध्येय अगदी समोर दिसत असताना शरीर तुमची साथ सोडतंय. आशेचा एक किरण दिसतो आणि लगेच निराशेचा अंधार दाटून येतो. प्रत्येक अपयशानंतर ते पुन्हा उठायचे, पुन्हा प्रयत्न करायचे. पण 6व्या वेळी जेव्हा पुन्हा तेच घडलं, तेव्हा मात्र ते आतून खचले. त्यांच्या मनात निराशेचे काळे ढग दाटून आले. त्यांना वाटू लागलं, आता हे आपल्याकडून शक्य नाही. आणि त्याच निराशेच्या, त्या हताशेच्या खोल गर्तेत त्यांच्या मनात एक विलक्षण संकल्प जागा झाला. त्यांनी विचार केला, हे शरीर हेच मला वारंवार मागे खेचत आहे. या शरीराची आसक्तीच माझ्या मार्गातला सर्वात मोठा अडथळा आहे. आणि मग त्यांनी तो अंतिम निर्णय घेतला. त्यांनी स्वतःला बजावलं, आता मुक्ती मिळवायचीच या क्षणी, मग त्यासाठी या देहाचा त्याग करावा लागला तरी बेहतर. हा आत्महत्येचा विचार नव्हता, लक्षात घ्या. हा होता जीवनावरील आसक्तीचा संपूर्ण 100% त्याग. हा होता त्यांचा अंतिम आणि सर्वोच्च संकल्प. थेर गोधिक यांनी हा अंतिम संकल्प करता क्षणीच त्यांनी निर्वाण प्राप्त केलं.
आणि जेव्हा माराला हे कळलं तेव्हा तो सैरभैर झाला. त्याने सर्वत्र शोध घेतला, पण त्याला थेर गोधिक यांचं अस्तित्व कुठेच जाणवलं नाही. तो गोंधळला आणि थेट बुद्धांकडे गेला. त्याने विचारलं, ते कुठे गेले? तेव्हा बुद्धांनी जे उत्तर दिलं ते एका श्लोकाच्या रूपात होतं. हा श्लोक म्हणजे या संपूर्ण कथेचं हृदय आहे. तिस्स संपन्नशीलान अप्पमादविहारेण सम्मद अन्या विमुक्तानां मारो मग्गं न विंदती. याचा काव्यात्मक अर्थ असा आहे, ज्यांनी शीलाचं धन कमावलं आहे, जे अप्रमादाने म्हणजे जागरूकतेने विहार करतात आणि जे सम्यक ज्ञानामुळे सर्व दोषांपासून मुक्त झाले आहेत, त्यांच्या मार्गाचा शोध मार कधीच घेऊ शकत नाही. हे केवळ माराला दिलेलं उत्तर नव्हतं, तर आपल्या सगळ्यांसाठी एक मार्गदर्शक तत्व होतं. यातला पहिला महत्वाचा शब्द आहे अप्रमाद विहारेण. आता बघा, अप्रमाद म्हणजे केवळ सजगता किंवा माइंडफुलनेस नाही. त्याचा मूळ अर्थ आहे प्रमाद न करणे, म्हणजेच गाफील न राहणे. ही एक सक्रिय, ऊर्जावान आणि अविचल अशी जागरूकता आहे. जसा एखादा सैनिक सीमेवर सतत दक्ष असतो, तशीच ही मनाच्या सीमेवर अकुशल विचारांपासून स्वतःचं रक्षण करण्याची दक्षता आहे. थेर गोधिक यांनी 6 वेळा अपयश येऊनही जो अविचल प्रयत्न सुरू ठेवला, तोच खरा अप्रमाद होता. आणि दुसरं महत्वाचा वाक्यांश आहे मारो मग्गम न विंदती. याचा अर्थ मार मार्ग शोधू शकत नाही. इथे मार म्हणजे आपल्याच मनातील सवयी, व्यसनं आणि प्रतिक्रियांची ती चक्र. आपण कळत नकळत सतत एकाच मार्गावर चालत असतो, त्याच चुका पुन्हा पुन्हा करत असतो. मार याच मार्गावरून आपला माग काढतो. तर माग काढता न येण्यासारखं होणं म्हणजे काय, तर या ठरलेल्या सवयीच्या मार्गावरून बाजूला होणं, दुःखाच्या या चक्रातून बाहेर पडून एक नवीन अज्ञाताची वाट धरणं, जिथे आपल्या जुन्या सवयी पोहोचूच शकत नाहीत. तर मग ही प्राचीन कथा आणि हा पाली श्लोक आजच्या 21व्या शतकातही तितकाच महत्त्वाचा आहे. खरं सांगायचं तर हा श्लोक म्हणजे आजच्या जीवनातील आव्हानांना सामोरं जाण्यासाठी एक मार्गदर्शक पुस्तिका आहे, एक युजर मॅन्युअल आहे. चला तर मग यातील 3 महत्त्वाच्या स्तंभांना आपल्या दैनंदिन जीवनात कसं वापरायचं ते जरा पाहूया. हे 3 स्तंभ आहेत. पहिला संपन्नशीलानं म्हणजेच शील किंवा अविचल प्रामाणिकपणा. दुसरा अपमादविहारणं म्हणजेच अप्रमाद किंवा एकाग्र उपस्थिती. आणि तिसरा सम्मद अज्ञाविमुक्तानं म्हणजेच सम्यक ज्ञान किंवा स्पष्ट आत्मजागरूकता. ही 3 तत्त्व आपल्याला आपल्या जीवनातील मारापासून म्हणजेच आपल्या नकारात्मक सवयींपासून अदृश्य होण्यासाठी मदत करतात. चला पहिलं उदाहरण घेऊया कामाच्या ठिकाणच्या नकारात्मक वातावरणाचं. कल्पना करा, ऑफिसमध्ये राजकारण सुरू आहे, एकमेकांची उणीदुणी काढली जात आहेत. अशावेळी शील तत्वाचा वापर कसा करायचा? तर दबावाखाली येऊन किंवा कुणाला तरी खुश करण्यासाठी खोटं बोलण्याऐवजी प्रामाणिकपणे आणि शांतपणे आपलं मत मांडा. इतरांविषयी वाईट बोलण्यात किंवा अफवा पसरवण्यात सहभागी होऊ नका. जेव्हा तुमची प्रत्येक कृती नैतिक आणि पारदर्शक असते, तेव्हा ऑफिसमधल्या त्या नकारात्मक राजकारणाला तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा मार्गच मिळत नाही. तुम्ही त्या गटबाजीसाठी अदृश्य होऊन जाता. दुसरं उदाहरण आहे आपल्या आजच्या डिजिटल जगाचं. आपण सतत मोबाईलवर स्क्रोल करत असतो. आपलं लक्ष वेधून घेण्यासाठी तयार केलेले अल्गोरिदम्स आपल्याला त्यांच्या जाळ्यात ओढतात. हाच तर आहे आधुनिक मार. इथे अप्रमाद म्हणजेच एकाग्र उपस्थिती आपल्या कामी येते. स्क्रोल करता करता जाणीवपूर्वक थांबा आणि स्वतःला विचारा, मी आता हे नक्की का करतोय? कधी ऑनलाईन राहायचं आणि कधी जाणीवपूर्वक फोन बाजूला ठेवून आपल्या आसपासच्या खऱ्या जगाशी जोडलं जायचं, हे ठरवा. जेव्हा तुम्ही तुमचं लक्ष जाणीवपूर्वक काढून घेता, तेव्हा त्या अल्गोरिदमला तुमचा माग काढताच येत नाही. तुमचं लक्ष त्यांच्यासाठी अदृश्य होतं. आणि तिसरं उदाहरण आहे नातेसंबंधांचं. अनेकदा जवळच्या व्यक्तींबरोबर आपले वाद एका ठरलेल्या पॅटर्ननुसार होतात. तोच विषय, तीच भांडणं आणि तोच शेवट. इथे सम्यक ज्ञान म्हणजेच आत्मजागरूकता आपल्याला मदत करते. पुढच्या वेळी वाद सुरू झाल्यावर समोरच्याला दोष देण्याऐवजी एक क्षण थांबा आणि स्वतःच्या प्रतिक्रियेकडे बघा. मला इतका राग का येतोय? यामागे कोणती भावना लपली आहे हे समजून घ्या. जेव्हा तुम्हाला तुमच्या वागणुकीचा पॅटर्न लक्षात येतो, तेव्हा तुम्ही तो मोडू शकता. तुम्ही एक नवीन शांत प्रतिसाद निवडू शकता. आणि असं केल्याने त्या जुन्या भांडणाला तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा मार्गच सापडत नाही. तुम्ही त्या जुन्या वादासाठी अदृश्य होतात. तर मग या महान शिकवणीला आपल्या रोजच्या जगण्याचा भाग कसा बनवायचा? थेर गोधिक यांच्या त्या अंतिम संकल्पातून प्रेरणा घेऊन आपण एक छोटासा पण खूप प्रभावी सराव करू शकतो. ह्याला आपण संकल्पविधी असं म्हणूया.
पहिली पायरी. आपल्या आयुष्यातलं एक असं आव्हान निवडा जे वारंवार समोर येतं, जसं की सतत राग येणं किंवा एखादं काम पुढे ढकलण्याची सवय. दुसरी पायरी. या आव्हानामुळे आपल्याला कसं अडकल्यासारखं वाटतं ती भावना प्रामाणिकपणे कुठेतरी लिहून काढा, जसं गोधिक यांना वाटलं होतं. तिसरी पायरी. आता थेर गोधिक यांच्याप्रमाणे एक अंतिम संकल्प करा, फक्त पुढच्या 24 तासांसाठी. संकल्प असा करा की पुढचे 24 तास जेव्हा हे आव्हान माझ्यासमोर येईल तेव्हा मी पूर्ण जागरूकतेने त्याला सामोरं जाईन. परिणाम काहीही झाला तरीच चालेल. आणि चौथी, शेवटची पायरी. दिवसाच्या शेवटी एका वहीत ह्या प्रश्नाचं उत्तर लिहा. आज मी माझ्या जुन्या सवयीच्या मार्गावरून कोणत्या छोट्याशा कृतीने बाजूला झालो. थेर गोधिक हे 6 वेळा ठेचकाळल्यानंतरही हरले नाहीत. त्यांनी एक नवीन, अदृश्य मार्ग निवडला. त्यांची कथा आपल्याला हेच सांगते की आपल्या प्रत्येकामध्ये जुन्या सवयींच्या आणि दुःखाच्या चक्रातून बाहेर पडण्याची शक्ती आहे. प्रश्न फक्त एकच आहे, आज आपण स्वतःसाठी असा कोणता अदृश्य मार्ग निवडणार आहोत?